काही दिवसांपासून इंडिगोची विमान सेवा अक्षरशः कोलमडली होती। विमान उशिराने येणं, अचानक रद्द होणं आणि प्रवासी विमानतळावर अडकून पडणं हा सगळा गोंधळ वाढतच गेला। याचा फटका फक्त प्रवाशांनाच नाही तर अनेक व्यवसायांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता इंडिगोनं थेट मोठी घोषणा केली आहे आणि या गोंधळात जास्त त्रास सहन केलेल्या प्रवाशांना 10,000 रुपयांचं ट्रॅव्हल वाउचर देण्याचं कंपनीने जाहीर केलंय। हे वाउचर पुढच्या 1 वर्षात कधीही कुठल्याही इंडिगोच्या फ्लाईटसाठी तुम्हाला वापरता येणार आहे। याशिवाय अचानक रद्द झालेल्या फ्लाईटच्या प्रवाशांना पूर्ण परतावा देण्याचं काम सुरू आहे आणि सरकारी नियमांप्रमाणे अशा प्रवाशांना 5 ते 10,000ची अतिरिक्त भरपाई देखील देण्यात येणार असल्याचं इंडिगोचं म्हणणं आहे। दरम्यान प्रवाशांच्या प्रचंड गैरसोयीमुळे केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत। इंडिगोच्या एकूण उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की क्रू रोस्टर आणि फ्लाईट वेळापत्रकातल्या गोंधळामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाय, त्यामुळे चौकशी देखील सुरू आहे। सरकारनं स्पष्ट केलं आहे की इंडिगोनं प्रवाशांना परतावा, भरपाई आणि इतर सोयींसह मंत्रालयांचे सर्व नियम काटेकोरपणे पाळायलाच हवेत।